हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.1 स्लीप बेबी स्लीप या पोयमची क्वेश्चन आन्सर्स बघूया. आपली पहिली ॲक्टिव्हिटी होती सिंग द सॉन्ग, जी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. देन सिंग सेकंड क्वेश्चन, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज इन द सॉन्ग. या सॉन्गमध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पहिला आहे स्लीप, शीप, SHEEP, sheep. Then tree, THEED. Bright, night, NIGHT, night. DEBTHEED. Dog and rug, ROGUE. अशा प्रकारे आपण रायमिंग वर्ड्स इथे फाइंड आउट केलेले आहे. क्वेश्चन नंबर 3. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Sleep baby sleep या पोएममध्ये आईने आपल्या बाळाला झोपवण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाजचा यूज केलेला आहे. फाइंड द स्टांजाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज्ड. आता आपल्याला खाली स्टांजा फाइंड आउट करायची आहे की कुठल्या स्टांजामध्ये ही आयडिया यूज केली गेलेली आहे आणि ती आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. इथे 2 कॉलम्स आपल्याला खाली दिसत आहेत. एक कॉलम आहे आयडियाजचा, म्हणजे त्याच्यामध्ये आईने झोपवण्यासाठी कुठली कुठली कल्पना यूज केली आहे, आणि स्टांजाचा दुसरा कॉलम आहे, म्हणजे तो कोणत्या स्टांजामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यामधील पहिलं आहे थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर, म्हणजे प्रेम आणि भीती दाखवणे. हे आपल्याला स्टॅन्झा 4 मध्ये दाखवलं आहे आणि आपल्याला हे कशावरून लक्षात येते? अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप और एल्स द शेपर्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रग. आता याच्यामध्ये आईने म्हटलेलं आहे बाळाला की तू झोपला नाही, तू शीप सारखा काही ओरडत बसू नको, कारण की तू जर ओरडशील तर बाहेर आपला जो डॉग आहे, अँग्री डॉग, तो येईल आणि माझ्या बाळाला चावेल. हा आपल्याला स्टांजा 4 मध्ये दिसते आहे की थ्रेटन म्हणजे भीती, प्रेमयुक्त भीती त्यामध्ये दिसते आहे. देन सेकंड लाईन, क्रिएट अ प्लीझंट पिक्चर. आता प्लीझंट पिक्चर कुठे दिसत आहे आपल्याला? स्टांजा 1 मध्ये. आणि ते कोणत्या लाईननी दिसत आहेत? युअर फादर हर्ट्स हिज शीप. तुझे बाबा शीपची राखण करतायत. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फॉर्म. आणि तुझी आई झाडांना, छोट्या प्लांट्सना हलवते आहे. विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी, ज्याच्यामुळे तुझ्यावर छान सुंदर सुंदर स्वप्न पडतील. हे आपल्याला स्टांजा 1 मध्ये दिसत आहे. देन नेक्स्ट लाईन इज रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. आता आधी आईने जी भीती दाखवलेली आहे ती भीती घालवलेली आहे आणि बाळाला सेफ वाटेल असं कोणत्या लाईनमधून आपल्याला ओळखायला येते? हा आपल्याला स्टांजा 5 मधून दिसून येतं. आणि आपल्या लाईन्स आहेत, गो आउट अँड हर्ट द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेक नॉट माय बेबी सो. इथे म्हटलेलं आहे की जो आधी कुत्रा येईल आणि जावेल असं भीती दाखवलेली आहे, तर आता आई इथे म्हणते की जा, तू बाहेर जा, नाहीतर माझा बाळ झोपेतून उठून जाणार. नेक्स्ट लाईन, डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. नाईटला ब्युटिफुल मॅनरमध्ये कुठे डिस्क्राईब केलं आहे? हे आपल्याला स्टांजा 2 मध्ये दिसून येतो. लाईन्स आहेत आपल्या, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप for they are lambs, those stars so bright, and the moon shepherd of the night. आता हेवन्स म्हणजे आर व्हाईट विथ द शीप. आता हेवन म्हणजे इथे स्कायचा यूज केला गेला आहे. हे शीप सारखं व्हाईट दिसत आहे आणि ज्या छोटे छोटे स्टार्स आहेत ते लॅम्प सारखे दिसत आहेत, आणि त्यांचे शेफर्ड कोण आहे? तर मून. या लाईनवरून आपल्याला लक्षात येते की इथे ब्युटिफुल नाईटचं डिस्क्रिप्शन आपल्याला लक्षात येत आहे. आता आपली नेक्स्ट लाईन आहे, प्रॉमिस अ गिफ्ट. इथे प्रॉमिस केलेलं आहे एक गिफ्ट देण्याचं. हे आपल्याला स्टांजा 3 मधून दिसून येते. लाईन्स आपल्या अशा आहेत, अँड आय विल गिव्ह दी अ शीप विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. तू झोपला तर तुला एक गिफ्ट मिळणार आहे, एक शीपचं, आणि त्याच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असेल आणि ते तुझ्यासाठी तुझ्यासोबत खेळणार असेल. अशा प्रकारे आपल्याला आयडियाज आणि स्टांजा वाईज
यांचं कॉम्बिनेशन करून आई आपल्या बाळाला कसं झोपवते आहे ते इथे लक्षात येत आहे. आपली 4th नंबरची ॲक्टिव्हिटी आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. 6 ते 8 मुलांचा तुम्हाला एक ग्रुप करायचा आहे. लिस्ट द फेवरेट सॉंग्स ऑर पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. आणि प्रत्येकाने आपल्या आवडीचे फेवरेट सॉन्ग घ्यायचे आहे किंवा पोएम्स यांचं एक लिस्ट तयार करायची आहे. दे मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. आता याची 6 ते 7, 8 मुलांचा जो वेगवेगळ्या मुलांचा ग्रुप आहे त्या सगळ्या मुलांनी मिळून एक एकत्र लांब अशी लिस्ट तयार करायची आहे. यू मे चूज सॉंग्स ऑर पोएम फ्रॉम एनी लँग्वेज. आता तुम्ही ते एक्सप्लेन करताना कुठल्याही लँग्वेजमध्ये कुठलंही सॉन्ग किंवा पोएम घेऊ शकता. नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉन्ग विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो. आणि खाली काही आपल्याला लेबल्स दिसत आहेत की ते पोएम किंवा सॉन्ग कुठल्या प्रकारचं आहे. तर त्यावरून आपल्याला आपल्या आवडीचं सॉन्ग किंवा पोएम म्हणायची आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेबल फॉर अ पोएम. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की एकापेक्षा जास्त लेबल्स त्यामध्ये यूज केले गेले पाहिजे. आता इथे एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेलं आहे द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोएम ॲज वेल ॲज अ नॅरेटिव्ह पोएम. आता इथे डक आणि कांगारू हे एडवर्ड लियरनी पोएम लिहिलेली आहे. पण ही पोएम कशी आहे, फनी पण आहे आणि नॅरेटिव्ह पण, त्याचं एक्सप्लेनेटरी पण ही पोएम आहे. तर खाली आपल्याला काही पोएमचे लेबल्स दिलेले आहेत. त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला आपल्या मदर टंगमध्ये करायचं आहे. जो पॉईंट खाली दिलेला आहे ट्रान्सलेट द लेबल्स इन टू युअर मदर टंग. तर आपल्याला या लेबल्सचे आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट करूया. आणि ह्या पोएम्स तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये फॉर्म करू शकता. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करायची आहे. आता लेबल्सची नावं आपण बघूया. पॅट्रिऑटिक सॉन्ग म्हणजेच देशभक्तीपर गीते, प्रेयर म्हणजेच प्रार्थना गीते, इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणादायी गीते, फोक सॉन्ग म्हणजे लोकगीते, ललबाय म्हणजे अंगाई गीते, बॅलड म्हणजे पोवाडे, मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते, देन नर्सरी राईम म्हणजे बालगीते, देन नेचर पोयम ही निसर्गावर आधारित कविता आहे, वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीते, देन फनी सॉंग्स ऑर पोयम म्हणजे विनोदी कविता किंवा गीते, सॅड सॉन्ग ऑर पोयम म्हणजे करुण रसयुक्त गीते, सॉंग्स फॉर स्पेशल ऑकेजन एखाद्या विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी जी गीते असतात ती, देन टायटल सॉन्ग शीर्षक गीते, जिंगल म्हणजे नादमधुर गाणी, नॅरेटिव्ह पोयम म्हणजे संवादयुक्त कविता आणि रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गाणे किंवा कविता. अशी वेगवेगळे कवितांची लेबल्स आहेत आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गायनाचा किंवा कवितेचा प्रकार ठरवू शकतो. अशा प्रकारे आपली 3.1 ही ॲक्टिव्हिटी इथे पूर्ण झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला समजली असेल. थँक्यू.